नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 55. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, द हाईट ऑफ 30 चिल्ड्रन इन क्लास इज गिवन इन सेंटीमीटर्स. ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ दिस डाटा. तर इथे आपल्याला हा डाटा दिलेला आहे, नंबर्समध्ये त्यांची हाईट दिली आहे सेंटीमीटरमध्ये 30 चिल्ड्रनची. तर मग आता आपण याचा टेबल बनवूया, फ्रिक्वेन्सी टेबल. ठीक आहे. बघा, आपल्याला जो हा डेटा आहे हा किती चिल्ड्रन्सचा आहे, 30 चिल्ड्रन्सचा. त्यामुळे आपण जे फ्रिक्वेन्सी टेबल करणार आहोत तर त्याची नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी टोटल किती आली पाहिजे, 30 आली पाहिजे. ओके. तर बघा, इथे मी हा फ्रिक्वेन्सी टेबल बनवून घेतलेला आहे. आन्सरमध्ये फर्स्ट कॉलम आपण घेतला हाईट ऑफ चिल्ड्रन इन सेंटीमीटर, टॅली मार्क्स आहेत आणि इथे फ्रिक्वेन्सी घेतली आहे. तर आपल्याला हाईट जी दिलेली आहे ती कशा दरम्यान आहे, ती आहे 131 टू 140 पर्यंतच्या त्यांच्या दरम्यान ती हाईट आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. मग आपण ते जे हाईट ऑफ चिल्ड्रन घेतली आहे तर तिथून स्टार्ट करून 140 पर्यंत एंड केलेलं आहे. आता इथे मी हा एक कॉलम सेपरेट करू. ओके. बघा, असा टेबल तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. आता 131मध्ये किती स्टुडंट येतात, म्हणजे 131 सेंटीमीटर किती स्टुडंटची हाईट आहे, तर 3 स्टुडंटची आहे. 1 2 3. जो नंबरचा डाटा दिलेला आहे तिथे आपल्याला काउंट करायचे आहे की 131 नंबर हा किती टाईम आला आहे. जितक्या वेळा आला असेल तो टॅली मार्क्समध्ये आपल्याला अशा लाईनमध्ये ते मेन्शन करायचं आहे. आता बघा, 132 सेंटीमीटर हाईट किती स्टुडंटची आहे, 1 2 and 3. ओके. 133 स्टुडंटची हाईट किती सेंटीमीटरमध्ये आहे, ती आहे 133. ही जी हाईट आहे ती 5 स्टुडंटची आहे. 1 2 3 4 and 5 असा घेतात इथे. 134 सेंटीमीटर हाईट आहे 3 स्टुडंटची. 135 आहे 3 स्टुडंटची. 136 आहे 2 स्टुडंटची. 137 आहे 2 स्टुडंटची. 137 आहे 2 ची आहे. 138 आहे 1 आणि 139 आहे 3 स्टुडंटची आणि 140 आहे 5 स्टुडंट. हे 4 घ्यायचे आणि हा 5. ओके. तर मग आता आपण हे जे आहे हे फ्रिक्वेन्सी इथे नंबरमध्ये राईट करून घ्यायची. हे आहे 3, इथे आहे 3, हे आहेत 5, हे आहे 3. ओके. इथे आहे हे 3, इथे 2, इथे 2, इथे 1, ते 3 आणि इथे 5. आता ह्या सर्वांची टोटल करून इथे आपल्याला खाली घ्यायचं आहे टोटल फ्रिक्वेन्सी नंबर. व 3 आणि 3 किती होतात, 6, 6 आणि 5 किती झाले, 11, 11 आणि 3 किती झाले, 14, 14 आणि 3 किती झाले, 17, 17 आणि 2 किती झाले, 18, 19, हे 20, 21, 22 आणि 3 किती झाले, 25 आणि हे 5 किती झाले, 30. म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी ऑफ नंबर किती आहे, 30. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, इन अ सर्टन कॉलनी देअर आर 50 फॅमिलीज. द नंबर ऑफ पीपल इन एव्हरी फॅमिली इज गिवन बिलो. ड्रॉ अप फ्रिक्वेन्सी टेबल. आता आपल्याला किती फॅमिलीजमध्ये 50 फॅमिलीज आहे. तर एका फॅमिलीमध्ये असणाऱ्या मेंबर्सचा हा आपल्याला डेटा दिलेला आहे. तर त्याचा आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचा आहे. बघा, या पद्धतीने मी बनवून ठेवला आहे. आन्सरमध्ये बघा, नंबर ऑफ पीपल म्हणजे हे 1 to 5 म्हणजे मिनिमम 1 पीपल आहे एका फॅमिलीमध्ये आणि मॅक्झिमम 5 पीपल आहेत एका फॅमिलीमध्ये 1 to 5 मध्ये. आता हे जे आहेत 50 फॅमिलीज ज्या आहेत त्यातले हे मेंबर्स आहेत. मग आपल्याला ते काउंट करायचे. इथे टॅली मार्क्स घ्यायचे, इथे फ्रिक्वेन्सी आणि खाली जे येईल ते येईल टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके. मग आता 1 नंबर 1 किती फॅमिलीजमध्ये आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. बघा, 1 शोधूया आपण. इथे हा 1 टाईम आला. ओके. हा इथे 1 टाईम आहे. ओके. 2 बघूया आपण आता. 2 किती टाईम आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. किती टाईम आहे,
13 टाईम, म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आपण इकडे फ्रिक्वेन्सी पण राईट करून घेऊया. आता 3 जो नंबर आहे तो किती टाईम आला आहे बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 4 5 6 7. तर हे झाले 7 मेंबर. ठीक आहे, म्हणजे 50 फॅमिलीजमध्ये हे किती मेंबर्स आहेत ते आपण टॅली मार्क्सद्वारे बघितलं आहे आणि फ्रिक्वेन्सीही बघितली आहे. आता आपल्याला हे सर्व काय करायचं आहे, काउंट करायचं आहे. आता 13 प्लस 1 किती झाले 14. 14 प्लस 16 किती झाले 30. 30 प्लस 30 किती झाले 43. 43 प्लस 7 किती झाले 50. म्हणजे 50 फॅमिलीज झाल्या. ओके, ठीक आहे, समजलं हे सर्वांना. टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे 50. 3rd नंबरचं एक्झाम्पल आहे. अ डायस वॉज अ कास्ट 40 टाइम्स अँड इच स्कोर नोटेड इज गिवन बिलो. ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर दिस डेटा. आता 40 टाइम्स डायसचा प्रत्येक वेळचा जो स्कोर आहे तो वेगवेगळा आलेला आहे 40 वेळा. तर आता इथे नंबर ऑफ पीपल 1 to 6 आहे. इथे टॅली मार्क्स घेतले आहे आणि फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे. आता वन टाईम किती वेळा आले आहे ते आपण बघूया. 1 2. ओके, इथे 2 टाईम, इथे फ्रिक्वेन्सी 2 राईट करूया. 2 किती वेळा आला आहे 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 8 टाइम्स 2 आला आहे 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 3 किती टाईम आला आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3. 13 टाईम 3 आलेला आहे. 4 जो आहे तो 1 2 3 4 5 6 7 आणि 8 टाईम आलेला आहे. 1 2 3 5 हा 5 टाईम आलेला आहे आणि 6 हा 4 टाईम आलेला आहे. तर या सर्वांची टोटल करून आपले येते तर टोटल फ्रिक्वेन्सी नंबर येतं 40. ओके, समजलं सर्वांना. आता त्याच पद्धतीने आपल्याला लास्ट एक्झाम्पल बघायचं आहे 4 नंबरचं. तर बघा, द नंबर ऑफ चपातीज दॅट 30 चिल्ड्रन्स इन अ हॉस्टेल नीड ॲट एव्हरी मील इज गिवन बिलो. मेक अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर दिस स्कोर. ठीक आहे, आता आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल करायचं आहे. इथे 2 टाईम 5 4 5 6 7 8 9. ओके, 3 जो नंबर आहे हा 10 टाईम आलेला आहे. तर इथे 3 येतो आणि 4 आहे म्हणजे 4 चपातीज ते 8 टाईम आहे आणि 5 हा 3 टाईम आहे. ठीक आहे, मग इथे येईल टोटल फ्रिक्वेन्सी नंबर किती येतं. मग 9 आणि 10 किती होतं 19 19 आणि 8 27 27 प्लस 3. इथे आपले नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किती आलेली आहे 30. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.